रुपेश दादा आणि लोहित दादा या प्लीज मुख्य मंचावर. आपलं देखील शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेमार्फत. आणि रोशन दादा सुद्धा आलाय. तर या सर्वांनीच मुख्य मंचावर या. मट्टू वक्सा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन या असोसिएशन मध्ये फार महत्वाची भूमिका आपण देखील पार पाडताय. तरी आपलं देखील स्वागत आहे मुख्य मंचावर यायचं. येस सर, ऑफिशियल कॉल आलाय आणि लेट्स प्ले असे कॉल देखील करतोय. चला मॅचला आता होते सुरुवात. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर पद्धतीचा त्याला हलक्या हाताने खेळून काढलाय. एक चांगली सुरुवात, एक धाव मिळते. आझाद संघ एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. टीम आझाद एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या दादा. एक सिंगल आली आहे पहिल्या बॉलवर. स्कोरबोर्ड देखील पुढे सरसावतोय आता. नागेश्वर आता हल्ला चढवलाय आणि आता पहा दरवाजा खुल्ला राहिला. तिजोरी गुल झाली आहे. चौकार आलाय. 4 धावा. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला तर लांब लांब खूप लांब आणि प्रेक्षक चुकले आहेत. 200 रुपये मिळाले असते. सोय झाली असती आजची, पण आता ती कॅच नाही झाली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आता होतोय पूर्ण. पहिला षटका अखेरीस 25 धावा आणि क्रेडिट जात आहे उमेशला. कमाल डीजे. आणि सुरुवात केली आहे उमेशने. उमेशने देखील सांगितलंय की आपलं नाणं हे खणखणीत वाजतंय. मग मैदान कुठलंही असो, मला माझी फलंदाजी, मला माझी गोलंदाजी माझ्या संघासाठी करायचीच आहे.
आणि हिरा देवी संघ नावाने या खेळतायत. देवीचं नाव असलं म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक एक बळ देखील येतं आणि त्याच बळाला पाठीशी घेत असताना अगदी ठोकून काढलंय पहिल्या षटकात 25 धावा. आता बरसात येतो स्ट्रायकिंग एंडवर. सिनॉय नवीन गोलंदाज सिनॉय आलाय. जर याच धावगतीने पुढे चालत राहिले तर 4 षटकात 100 देखील आपण पाहू शकतो. पण आता रोखण्याकरिता सिनॉय आलाय. पाहूया काय करतोय सिनॉय. रोलिंग स्पोर्ट्स नक्कीच लगेच जा. या YouTube वाहिनीवर सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेचा आनंद कुठूनही घर बसल्या देखील आपण घेऊ शकता. कारण मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये आहे. जसप्रीत बुमराह स्टाईल गोलंदाजी ऍक्शन आपण पाहतोय. एक धाव मिळेल नक्कीच. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालले आहेत आणि पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एका दिशेने आपण जर पाहिलं तर रौद्ररूप उमेशने धारण केलंय तर शांत चित्ताने फलंदाजी आता करताना दिसतोय मैदानाच्या आत म्हणजे बरसात. एक चांगला सपोर्ट दोघांनी एकमेकांना दिलाय. कॉम्प्लिमेंट चांगलं करतायत कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा महत्वाची आहे आणि ही मॅच देखील महत्वाची आहे आणि आपल्या संघाला आपल्याला विजय मिळवून द्यायचा आहे. यावेळेला बरसातने प्रयत्न तर केला होता. अपील लावलाय पण पंचांचा अगदी परफेक्ट निर्णय. पंचांनी सांगितलंय की आता हा बॉल लाईन सुद्धा मिस करत होता आणि हाईट सुद्धा होती. म्हणूनच फलंदाज बचावलेत. पण सिन्हा याची चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात जिथे आक्रमण होत होतं, तुटून पडत होते, ढगात लाइटिंग लावण्याचं काम होतं, तिथे आता थांबवलंय. पण बरसात पुन्हा एकदा तयार झालाय फलंदाजीकरिता. यावेळेला घडलंय काय? चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय पण फलंदाज सेफ आहे. व्हाईट बॉलचा आला इशारा. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर हा चेंडू आपण पाहिला. सह्याद्री चषक आपण पाहतोय कुठलंही डोनेशन न घेऊन ही स्पर्धा एक हाती ऍडव्होकेट राकेश राजपूत आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार आणि काळवादेवी स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि लवकरच मेच्या महिन्यात सुद्धा काहीतरी मोठं या मैदानात होणार आहे. तरी आपण सर्वांनी देखील त्या अनाउन्समेंट होईपर्यंत तयारीत राहायचंय. ज्यावेळेला हलक्यात आणि खेळलाय बरसातला आता नक्कीच समजलंय की उमेश आता बरसतोय तर मी त्याला स्ट्राईक द्यायला हवी आहे. आणि हेच तर अगदी तंत्रशुद्ध फलंदाजांची ओळख आहे. त्यांना माहिती आहे की समोरचा माझा फलंदाज आता चांगली फलंदाजी करू लागलाय तर त्याच्यापर्यंत स्ट्राईक मला रोटेट करून त्याला स्ट्राईकवर आणायचं आहे. कारण उमेशच्या बॅटमधनं जर आपण पाहिले तर आतापर्यंत फक्त चौकार आणि षटकारच आलेत. सिंगल डबलची भाषा तो बोलत नाहीये. मोठे फटके तो ठोकतोय आणि आता त्याच्याकडे स्ट्राईक देखील आली आहे. यावेळेला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. यावेळेला समोरच्या दिशेने चॉप करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मिळाली आहे. एका बरंच संतुष्ट देखील व्हावं लागतंय. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 30 धावांवर एका चांगल्या धावगतीवर. पण या षटकात शांत ठेवलंय. कौतुक करेन सेनॉय याचं कारण या षटकात शांत ठेवलंय फलंदाजांना. यावेळेला बरसातने बॅट फिरवली आहे जोरात आणि तो बॉल सुद्धा चाललाय सीमारेखा बाहेर. चौकार मिळेल. 4 धावा. आलाय षटकार. आणि 6 धावा बुक देखील केल्या.
प्रयत्न मैदानाच्या आत सोडू नका, कारण प्रयत्न केल्यानंतरच विजय तुम्हाला मिळेल. आणि म्हणूनच नवीन गोलंदाज आलाय मैदानाच्या आत. धावसंख्या झाली आहे 40. या वेळेला चांगला बॉल होता, बॅटची कड होती. डिरेक्ट हिट जर झाला तर अडचणी वाढू शकत होत्या, पण तसं काही झालेलं नाहीये. फलंदाज बचावले. मनात तुमच्या जिंकण्याची जिद्द ही हमेशाच असली पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, मन के जीते जीत है, मन के हार एक हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. म्हणून मनातून कधीही हार स्वीकारू नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्न केला तर विजय नक्कीच प्राप्त देखील होईल. या वेळेला पुन्हा एकदा 30 दिशा, पुन्हा एकदा ढगात लाइटिंग लावण्याचं काम बरसात करतोय. नाव बरसात आहे तर बरसणार ना शेतकऱ्याला. तर आहेच. प्रयत्न करावा लागेल. आझाद संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये यावं लागेल. या वेळेला सुद्धा बॅटची कळ लागली आहे. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. आता स्ट्राईकच्या तकडे घेतील काय? निघाले दोन्ही फलंदाज. आणि पाहता पाहता येस नो वेट, आंखों ही आंखों में इशारा हो गया और ये 2 रन भी अब पूरा हो गए. 49 धावा. तिसऱ्या षटकात आहोत आपण आणि 49 आता ठोकल्यात. स्कोर बोर्ड जर आपण पाहिलं ना तर 4-6 4-6चा पाडा जास्त आता बोलले दोन्ही फलंदाज. या वेळेला चांगला स्ट्रोक आहे कमर्सच्या दिशेने, पण जाळ रचलं होतं आणि आता परतावं लागेल. बरसात याला पहिली विकेट. 49 धावांवर नवीन अतिरिक्त फलंदाज पाठवून द्या. तोपर्यंत संधी देऊया आमच्या डीजेला. ठीक आहे, आता मैदानाच्या आत पाहूया संघाचं नाव आता रोशन करतायत का. चांगली फलंदाजी आतापर्यंत झाली आहे मैदानात. आता डावखोरा फलंदाज आलाय. अजूनही जर पाहिलं तर वाऱ्याचा प्रवाह अगदी पोषक आहे, पण रायटी फलंदाजांसाठी सुद्धा षटकार येत आहेत. आलाय ऋतिक. आल्या आल्या मोठा हिट केलाय. किती लांब जाईल हा बॉल? खूप लांब येतोय षटकार. आल्या आल्या ठोकूनच काढलाय. 6 धावा षटकार. आणि या षटकारासोबत हिरादेवी संघाच्या 50 धावा देखील आता होत आहेत पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 55. ऋतिकने आल्या आल्या ढगात लाइटिंगच केली आहे. षटकार ठोकलाय. यावेळेला बॅटची कडक जाईल का बॉल? सीमारेखा बाहेर. आणि आता हा नशिबाचा चौकार. प्रत्येक षटकाच्या नंतर आपण नक्कीच स्कोर बोर्ड देखील सांगत असतोय. 59 आता झाले. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला जास्त वेळ न घेता थँक्यू डीजे. चला जास्त चर्चा नकोय प्लीज अंपायर्स.
थोडं लक्ष घाला कारण इतकी चर्चा करायला वेळ नाही आपल्याकडे. आदित्य नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी आदित्यला इन्व्हाइट केला गेलाय. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी सुद्धा तयारीत राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि यावेळेला सुद्धा आदित्यचं स्वागत मोठ्या फटक्याने बस स्टॉप वर गेलाय. हा बॉल काय मारलाय, षटकार आलाय. अगदी लांब 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 मारलाय. पुन्हा एकदा षटकार ठोकलाय पठ्याने. 6 धावा. तिसरा जर आता आला या वेळेला बॅटची कड लागली आहे. बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये आहे. पाठलाग होतोय, प्रयत्न चालले आहेत, पण घडलंय काय? फलंदाज आता झालाय बाद. 39 धावा ठोकल्या उमेशने. महत्वाच्या मॅच मध्ये एक महत्वाची इनिंग फलंदाजी आवडली असेल तर मणकरांना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. महत्वाच्या क्षणी आपल्या संघाकरिता 39 धावा ठोकल्या. ज्या क्षणी गरज होती तेव्हा मोठे फटके खेळले, पण आता सफलता देखील मिळाली गोलंदाजाला. चला नवीन बॅटर येऊ द्या लगेच. फलकावर या वेळेला 71 नंतर हा वाईड बॉल, पण लॉंग स्टॉप रिजन मध्ये चांगलं कार्य आपण पाहतोय. चांगला एफर्ट, धावा रोखल्यात. चला काळबादेवी कर्णधार, शीतलादेवी कर्णधार पार्थ आहेत. काळबादेवीचे कर्णधार या. अशी बॉल जर तुम्ही हाताळाल तर तुमचा बचाव या ग्राउंड मध्ये होणं शक्य नाहीये, कारण ओपन ग्राउंड आहे. नो बॉलचा इशारा सुद्धा. पुढचा बॉल असेल फ्री हिट. येस दिले. धाव फलकावर आपण पाहतोय अगदी 80 धावांच्या जवळ येऊन पोहोचलेत. ऋतिक आहे स्ट्राईक एंडवर. ऋतिकने आधी पाहिलं की नक्की कुठला बॉल येतोय आणि या बॉलला देखील फेकून दिलं सीमारेखा बाहेर. सह्याद्री चषक षटकार 6 धावा. त्या मॅचचा सर्वाधिक स्कोर मोडण्याच्या तयारीत हिरादेवी क्रिकेट क्लब आपण पाहतोय. आणि आता बॉल उंच आकाशात आहे. एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न पूर्ण सुद्धा झालाय. तिसरी आता होईल का हे पाहावं लागेल. नाही, 2च धावा. आणि आता आपण जर पाहिलं तर ओव्हर झाली ना, 4 षटकांची झाली समाप्ती आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुटणारा संघ आता बनला हिरादेवी क्रिकेट क्लब. 86 धावा अगदी ठोकूनच काढल्यात. काय फलंदाजी राहिली आहे उमेशची सुद्धा.
बरसात ऋतिकची सुद्धा 92 केले होते. सर्वाधिक इंटरेस्टिंग मॅच आता येते तुमच्या भेटीला. मी देखील येतो टॉस बॉक्स मध्ये. चेक. चला, महत्वाचा सामना आणि सामन्याचा टॉस आपण करतोय. तर राकेश दादा स्वतः आहेत आणि दोन बलाढ्य संघ आता आमने सामने. एका संघाने 92 ठोकलेत तर एकाने 86 देखील ठोकण्याचा कारनामा केलाय ना. चे- चला आता कालबादेवी संघ कॉल करेल. महत्वाची मॅच आहे. पाहूया 4 षटकांच्या या सामन्यात कोणाच्या पक्षात टॉस आता जाऊन विसावतोय. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. तर राकेश दादा धन्यवाद. आपण नक्कीच पुन्हा एकदा असं नसतं होऊ शकतं. थोडी चर्चा होईल आता कर्णधारांसोबत. तर प्रमोद, सर्वात पहिलं निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. किती वेळा आमने सामने आलाय आणि काय रिझल्ट राहिलाय? कारण हा देखील एक दादा संघ आहे, तुम्ही देखील दादा संघ आहात. किती वेळा आमने सामने आलात आणि रिझल्ट आतापर्यंत काय आहे? नक्कीच मैत्रीपूर्वक लढत असेल ही, कारण की आमच्या बाजूचा संघ आणि चांगला बॉन्डिंग आहे आमच्या सर्वांचा. आणि आम्ही खूप वेळा एक दुसऱ्यांच्या आमने-सामने आलेलो आहे. कधी ते जिंकतात, कधी आम्ही जिंकतोय. तर प्रयत्न करू आमचा बेस्ट देण्याचा. आता त्यांच्या संघात एकूण एक दर्जेदार फलंदाज आहेत. गेली मॅच आपण पाहिली असाल, रवी जे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा नसतात त्यांनी देखील धावा केल्या आहेत. आता अशा संघासमोर गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखाल? नक्कीच 50 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि काय वाटतंय आता या सामन्यामध्ये कुठला संघ वरचढ ठरेल? दोन्ही संघ चांगलेच आहेत. प्रयत्न करू चांगला बेस्ट देण्याचा. तर आता येस पार्थ फलंदाजी करायची आहे आता. तर निर्णय मनासारखा आहे की मना विरोधात आहे का? टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निवडलं असतं? टॉस जिंकलं असतं तर आम्ही पण क्षेत्ररक्षणच निवडलं असतं. पण आता बॅटिंग आलंय. ठीक आहे, आम्ही आमची बॅटिंग करू. तर चला दोन्ही संघ आता सज्ज आहेत. पुढील मॅच अगदी इंटरेस्टिंग होईल. कोणी कुठे जाऊ नका. चला वळूयात पुढे एकदा कॉम्बॉक्स मध्ये. मॅचला आता होईल सुरुवात. पुढील मॅचचा टॉस देखील झालाय. 87 धावा करायचे आहेत. सेकंड इनिंग आता होते सुरू. पहिलाच बॉल उमेशचा. पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल असा. आणि व्हाईट बॉलनी झाली सुरुवात. उमेशने फलंदाजी करत असताना अगदी समाचार घेतला होता गोलंदाजांचा. एअर स्ट्राईक करण्याकरिता अगदी जणाके फलंदाज हा फलंदाज. पहिला बॉल आता त्याच्या मार्फत वाईट येतोय. यावेळेला चांगला बॉल. व्हेरिएशन टप्पा पडल्यानंतर काहीसा वाहेच्या बाजूला वळलाय. डॉट बॉल येतोय आता. हरेश आणि आदित्यची जोडी यावेळेला संधी आहे. संधी आहे. कॅच आता कंप्लीट होईल का? नक्कीच फलंदाज बाद.
विकेट आता आली आहे उमेशला मिळालेली ही अजून एक सफलता आपण पाहतोय पुन्हा एकदा बेगीट करायचा होता पण शेवटच्या क्षणी बॅटचा फेस अगदी क्लोज केला कारण नुकतीच विकेट आपण गमावली आहे फलंदाजांना सुद्धा माहिती आहे की आता आपण घाई करू शकत नाही पण घाई तर करावी लागेल कारण एक मोठं लक्ष आहे 87 तुम्हाला करायचे आहेत सह्याद्री चषकात जर बनून राहायचे असेल तर या धावा तुम्हाला पूर्ण करायचे आहेत पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी यॉर्कर लेंथ बांधून ठेवलाय आता फलंदाजांना याआधी गोलंदाजांना समाचार घेतला होता पण आता फलंदाजांना देखील रोखून ठेवलाय या पुढील मॅच अगदी हाय व्होल्टेज देवी आणि शीतला देवी यावेळेला मोठा अटका आलाय का पाहावं लागेल नाही पुन्हा एकदा सफलता फलंदाज बाद चला अजून एक फलंदाज येऊ द्या मैदानात कमॉन डीजे चांगली गोलंदाजी या देखील मॅच मध्ये उमेशाची आपण पाहतोय पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये केलेला हा बॉल चांगला एफर्ट सर्कलच्या आतच बॉलला अडवलंय आणि याप्रमाणे चांगली गोलंदाजी करत असताना षटकाची आता झाली समाप्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील चमकलाय उमेश विकेट बाद झाले आहेत 2 धावा खर्च केले आहेत 2 आणि पहिलं आणि यशस्वी षटक उमेशाचं होतंय पूर्ण एसडीचे पहिल्या षटकाच्या अंतात 2 धावा आपण पाहतोय 2 विकेट देखील लगावल्या गेल्या धावफलकावर उमेशाची चांगली कामगिरी पहिल्या षटकात ओव्हर क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज आलाय मैदानात पुन्हा एकदा ब्लॉक होल आणि यावर सुद्धा बॅटची एज लागली होती पण घडलंय काय एक धाव तर नक्कीच मिळते पुन्हा एकदा एका धावेदिवशी स्ट्राईक देखील रोटेट होईल जास्त धावा आता तुम्हाला चेस करायचे आहेत सिंगल डबल्सनी ते काम बनणार नाहीये मोठे फटके खेळतच राहावे लागतील आणि यावेळेला मोठा फटका खेळलाय गॅप मोठा आहे बॉल थांबणार नाहीये होतोय फरार धावा मिळतील 4 चौकार यावेळेला चांगला बॉल आहे समोरच्या दिशेने अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय एक धाव पूर्ण झाली आहे एका बरोबर समाधान देखील मानावं लागतंय ठिकाणा नाही इकडे पोरांना घेऊन जातो इकडे पण ठिकाण एडवोकेट घरी झोपलाय पाहुणे येऊन चांगला बॉल पुन्हा एकदा बॉल डॉट येतोय बोले असेल आला होते मी समजले झोप तरी लागल म्हणणार हो नंतर झोप आराम पण आजचा दिवस मेन आहे उद्या टेन्शन आहे ती माणसं ते गावातलंच मजा नक्की का
त्यावेळेला अजून एक चांगला बॉल आहे. वारंवार नितांत चुका आता होत आहेत आणि फलंदाज निराश आहे. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांअखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 10 धाबांवर. नवीन गोलंदाज येईल, पण त्याआधी वळूयात पुन्हा एकदा आमच्या डीजे कडे. पूर्ण 10 धावा फक्त लगावल्या गेल्या आहेत. अजूनही 77 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 77 हव्या होत्या, पण त्यामधून आता एक धाव कमी करा. 12 बॉल आणि आता गरज आहे ते म्हणजे 76 धावांची. खूप मोठं असं समीकरण आहे. प्रत्येक बॉलवर बिग हिट पाहिजे, प्रत्येक बॉलवर ढगांमध्ये लाइटिंग पाहिजे. नाही, या वेळेला सुद्धा चांगला कमबॅक नाहीये, कारण हा वाईट बॉल आहे. शेवटचे 12 बॉल आता हाताळायचे आहेत. पाहूया आयोजकांचा वेळ आता वाचवतायत का गोलंदाज सुद्धा. देवी नितेश आहेत मला वाटतं मैदानात. जरा या प्लीज, मंचावर या. नितेश, देवी संघाचे नितेश. नितेश असेल तर प्लीज या. मॅच आता बरीच लांबलेली आहे ती म्हणजे आझाद संघाकरिता. यावेळेला मोठा फटका खेळलाय. बॉल उंच आकाशात आहे आणि फलंदाज बाद. चला, नवीन येऊ द्या फलंदाज लगेच. अतिरिक्त खेळाडू सुद्धा पाठवा, एक्स्ट्रा बॅटर पाठवा. चला, हरबाद देवी संघाच मोवाजव करण्याच्या आधी आता संघ कुठे ना कुठे अडचणीत सापडलाय. आझाद आझाद संघ आहे. आझाद म्हणजे फ्रीडम, फ्रीडम म्हणजे मुक्तता. आता तशीच फलंदाजी करावी लागेल. नाही, अजूनही ते काही कनेक्शन होत नाहीये, पण वाईट बॉल आहे पुन्हा एकदा. मॅचला मला वाटतं गोलंदाजांना इंटरेस्टिंग बनवायचे की काय अजून, कारण मोठ्या धावा करायच्या आहेत. सिंगल डबल्सनी फरक पडणार नाहीये. या वेळेला बॅकफुटवर जात असताना जागा बनवली, वेट केला, पण नाही कन्वर्ट करू शकले षटकारामध्ये. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा मॅच चिकट, फलंदाज बाद. काय मॅच होती ती, अगदी रंगतदार स्थितीमध्ये आलेली. पण आता वळूयात पुन्हा एकदा सुरू असलेला मॅच कडे, जिथे आता या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला, शीतला देवी बॉईज आणि देवी संघ तयारीत राहा लगेच. या मॅच नंतर देखील मला वाटतं अजून 2 ते 3 सामने असतील. या वेळेला बॅकफुटवर गेले, जागा बनवून स्ट्रोक खेळलाय, पण बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स गेअर टाकला बॉलने आणि मैदानाच्या आतच आलाय. आनंदी आनंदमय असं वातावरण आहे सध्या तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. आनंद दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर. शेवटचे 6 चेंडू असतील. चला, घाई करा लगेच प्लीज. शेवटचे 6 चेंडू आहेत. समीकरण खूप लांबलेलं आहे आता, तर जास्त घाई न करता लगेच शेवटचे 6 चेंडू आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत. हिरादेवी आणि आझाद असे 2 संघ आपण पाहतोय.
मैदानाच्या आत अगदी झुंज देत असताना आता 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये खूप जास्त धावा आता करायच्या आहेत. मैदानाच्या आत हा सामना बराच लांबलेला आता दिसू लागलाय. पण हे क्रिकेट आहे आणि शतकांचा खेळ आहे हा. आता काही जादू होईल का, काही करिश्मा होईल का मैदानाच्या आत, पाहावं लागेल. शेवटचे 6 बॉल, गोलंदाज ऋषभ तयार. पहिलाच बॉल लेग स्पिन आणि अगदी लांब फेकूनच दिलाय. बॉल चाललाय अंघोळ करायला. खाडीच्या आत षटकार आलाय एसडीचे. अजूनही काही बाकी आहे का यावेळेला ऑफ कटर करण्याचा प्रयत्न. विकेट किपरची अगदी टेस्ट घेतली आहे आता की दाखवा किती फ्लेक्सिबल आहात तुम्ही. आणि नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये देखील भूषण दादाचा शुभागमन झालंय. पाथवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा अगदी त्यांचा आपण आवाज ऐकलात. पुढील मॅच मध्ये त्यांना देखील आपण ऐकणार आहात. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, बॅडमिंटन स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. चौकार आलाय, 4 धावा. अशाच प्रकारची फलंदाजी जर तुम्हाला या आधी करायची होती, पण तेव्हा तुम्ही बराच वेळ घेतला आणि जसं म्हटलं जातं तर वेळ बदलायला वेळ लागत नाही. ती वेळ आता बदलली आहे आणि आता वेळ जाऊन पोहोचते ती म्हणजे हिरादेवी संघाच्या खात्यात. आता जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी होते, पण वेळ आहे का. पुन्हा एकदा आता दिशा निवडली आहे आणि चौकार देखील आलाय, 4 धावा. या मॅच मध्ये करतील नंतर. पुन्हा एकदा हा कुठला फटका होता, ह्याचा रील नक्की व्हायरल होईल. मारायचा होता वाशीला, बॉल गेला काशीला. 4 धावा मिळतील तरी सुद्धा. पुन्हा एकदा पहा वाईट बॉल आणि वाईट बॉल नंतर बॉल येऊ लागलाय सीमारेखाजवळ. कर्णधार विचार करतायत हे नक्की चाललंय तरी काय. चला शेवटचा बॉल आहे. यानंतर काळबादेवी संघ, मला तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि शीतला देवी नक्कीच आपण देखील आपले 3 बॅटर मैदानाच्या आत पोहोचवा. सराव कोणीही करणार नाही. मैदानाच्या आत बॉल दिला जाणार नाही, फक्त मॅच बॉल दिला जाईल. अजूनही हा सामना काही संपलेला नाहीये. आता या मॅच नंतर या गोलंदाजासाठी एक वेगळी बैठक बसवली जाईल मला वाटतं. त्याला प्रेमाने सगळे समजवतील. तो प्रेम मी आता माईकवर तरी नाही समजवू शकणार. एक वेगळं प्रेम त्याला दिलं जाईल, कारण मॅच लांबली आहे तरी सुद्धा वेळ घेत आहे हा गोलंदाज. पुन्हा एकदा आता हा प्रॉपर बॉल डिलिव्हर झालाय आणि अशा पद्धतीने हिरादेवी संघ या स्पर्धेत अजूनही बनून आहे. हार्डलॅक टीम संघ आझाद. चला लगेच या आपला एक प्रतिनिधी पाठवा. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत आणि या मॅच नंतर कॉम बॉक्स मध्ये होईल बदल. भूषण सरांचं झालंय आगमन. वेलकम भूषण सर. यस,